तर 1500 रुपयामध्ये मत विकत घेऊन सरकारनं भ्रष्ट जनन्यायालय उभं केलं असं म्हणत फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। शिवसेना शिंदेची आणि एनसीपी दादांची यावर लोक न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब असं फडणवीसांनी म्हटलं होतं। दरम्यान बहिणींचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी असा पलटवार नवनाथ बन यांनी केलेला आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांनी निशाणा साधल्यानंतर आता संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती नवनाथ बन यांनी पलटवार केलेला आहे। बहिणींचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला। महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला। अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केला। ते भ्रष्ट जनन्यायालय आहे। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय। तुमचा वॉर्ड जिंकता आला नाही त्याच्याकडे लक्ष द्या। आणि लाडक्या बहिणीचा सातत्यानं तुम्ही अपमान करतायत। लाडक्या बहिणी विकत घेता येत नाहीत। लाडक्या बहिणीचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। लाडक्या बहिणीचे आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहेत। तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमच्या पाठीशी एक लाडका भाऊ नाही, एक लाडकी बहीण नाही। उलट लाडक्या बहिणीची योजना बंद झाली पाहिजे यासाठी संजय राऊत तुम्ही आणि तुमचा काँग्रेस हा कोर्टामध्ये गेली होती आणि ही योजना बंद पाडण्यासाठीचं षडयंत्र तुम्ही रचलं होतं। परंतु लाडक्या बहिणीचे शिव्याशाप घ्यालाल तर तुमचं उरलेलं अस्तित्व देखील संपुष्टात येईल।